बार दिल ये गाए तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। आज आमचे धम्ममित्र धम्मे सुदर्शन मधुकर कांबळे यांचा 50वा वाढदिवस आज त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या घरी मित्रमंडळांच्या वतीने आयोजित केलेला आहे। तरी आपण सर्वजण त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी मित्र म्हणून सर्वांच्या हार्दिक आभार आणि स्वागत करतो। आज सुदर्शन कांबळे यांच्याबद्दल बोलायचं झालं। सुदर्शन कांबळे आम्ही लहानपणापासून या चाळीमध्ये एकत्रित वाढलेलो आहोत। सुदर्शन कांबळे हे माझे पूर्वी मित्र नव्हते, पूर्वी हे मित्र माझ्या बंधूंचे होते। माझे मोठे बंधू सतीश धोत्रे त्यांचे मित्र, त्यांच्यासोबत ते काम करत होते। प्लॉटमध्ये सामाजिक बांधिलकी ह्या नात्याने पुऱ्या प्लॉटमध्ये सामाजिक चळवळ राबवित होती। नंतर काही काळानंतर त्यांच्यासोबत माझी मैत्री झाली आणि ती मैत्री म्हणजे धम्म चळवळीच्या माध्यमातून झाली। धम्म चळवळीच्या माध्यमातून आम्ही 1996च्या दरम्यान असंच आम्ही फिरत असताना
विभागामध्ये फिरत असताना आम्हाला एका ठिकाणी माहिती पडलं की बाबा या ठिकाणी धर्मप्रवचनाचा कार्यक्रम आहे. त्या ठिकाणी आम्ही म्हणजे आपला जे मध्यवर्ती मुद्दे आहे त्या ठिकाणी धम्म मार्गदर्शन संबोधित खरात सर यांचं आयोजन केलं होतं आणि ते ऐकण्यासाठी आम्ही गेलो होतो. आणि तेव्हापासून आम्ही धम्ममित्र म्हणून धम्म चळवळीमध्ये काम करीत राहतो. मित्र म्हणून सुदर्शन खूपच चांगले आहे, कारण कोऑपरेटिव्ह धम्म चळवळ म्हटल्यानंतर त्या धम्म चळवळीत कोऑपरेटिव्हपणा असलाच पाहिजे. आज जागमूर्ती माता रमाई यांचा स्मृती दिवस सुद्धा आहे, तर त्या निमित्ताने सुद्धा त्यांना त्याच्या विचारांना कार्याला अभिवादन करतो. आमचे धम्मबंधू सुदर्शनजी कांबळे यांचा 50वा वाढदिवस आपण साजरा करतो आणि इतकी कमालीची शांतता मग बरोबर वाटत नाही, त्यामुळे जोरदार टाळ्याचा गजर करून आपण त्याला 50वा आता वाढदिवस असल्यासारखं वाटतो. आज त्यांचा 50वा वाढदिवस साजरा करत असताना अनेक गोष्टी मनात त्या ठिकाणी रुंजी घालतात. 14-15 वर्षाचा असेल त्या टीमसोबत मी कामाला लागलो. आमचे धम्मबंधू राजेंद्र जाधव त्यांच्या साथीने आज त्या टीममधले राजन मोरे आहेत, त्या ठिकाणी नेते आहेत, सुदर्शन कांबळे आहेत, विजय अंकुश आहेत, जयंत कांबळे, अजून लोक या ठिकाणी असायला पाहिजे होती, परंतु नियोजन करायची दुसऱ्याजनक प्रकार असो. आज व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये आपण अनेक धम्माबद्दलच्या माहिती वाचत असतो. नेहमी संवर्धन असेल, धम्मचक्र प्रवर्ती दिन कसा साजरा झाला पाहिजे, किंवा महाड 14 तळ्याचा असेल, कोरेगाव भीमाचा इतिहास असेल, हे आज आम्हाला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून कळतं आहे. पण हे विचार गेली 25 वर्ष या विभागामध्ये पेरण्याचं काम हाताच्या बोटावर पोचणाऱ्या लोकांनी केलं. त्यातलं अग्रक्रमानं सुदर्शन कांबळे यांचं नाव त्यावेळी घ्यावं लागेल, कारण एक फार मोठा म्हणजे ही काय एक अज्ञानाचा पगडा आपल्या समाजावर पडलेला होता. त्या काळामध्ये सुदर्शन कांबळेसारख्या व्यक्तीने पुढाकार घेऊन जसे जमेल तसं धम्मप्रचाराचं त्यांनी काम केलं आणि त्यानंतर त्या टीममध्ये अनेक लोक विखुरले गेले, अनेकांचं काम थांबलं. परंतु सुदर्शन कांबळे व्यक्ती आजही जमेल भारतीय संघाच्या त्या संस्थेच्या शाखेच्या त्या संघटनेच्या निमित्तानं ते कामकाज करतायत आणि म्हणून त्याच्यासाठी सुद्धा एक जोरदार टाळ्याचं गजर त्या ठिकाणी झालं पाहिजे. ते अनेक वर्ष ते न थांबता हे काम करत आहे. माझ्या बाबतीत किंवा माझ्याशी असलेलं त्यांचं नातं यावर जर प्रकाश करण्याचा जो प्रयत्न केला तर आज किशोर कांबळे म्हटलं की चांगलं वक्तृत्व आहे, कविता वाचन वगैरे चांगलं हे करण्यामागे सुद्धा प्रेरणा देणारे सुदर्शन कांबळे असं मी म्हणेन ठामपणे. मला आठवत आहे त्यावेळी प्रत्येकाच्या घरोघरी आपण पौर्णिमेचे कार्यक्रम साजरे करायचो आणि सुदर्शन कांबळे यांचा देवचा कार्यक्रम होता आणि त्यावेळी त्यांनी मला आवर्जून सांगितलं की तुम्ही चांगलं बोलू शकता. त्यामुळे माझ्या आयुष्यातलं पहिलं सूत्रसंचालनाचं जे भाषण होतं ते यांच्या साहित्यात आणि सुदर्शन कांबळे यांनीच दिलेलं होतं. 22-25 वर्षांपूर्वी आपली जे काही समता विहार आहे त्या ठिकाणी वर्षावासाच्या निमित्तानं पहिलं पुष्प आणि त्यांनीच दिलेला विषय बुद्ध क्रांतीचे प्रणेते आणि आज इतक्या वर्षानंतर त्याच परिसरामध्ये आज 50वा वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा द्याव्यात. आज सुद्धा एक बुद्ध साहित्याचा योग आहे. सुदर्शनजी बोलण्यासारखे विषय बरेच आहे, खरंच हा भाषणबाजीचा कार्यक्रम नाही. आपलं काम असंच राहावं म्हणजे आपल्या बहुजन जे जे महापुरुष सर्व महापुरुषांचा आता हा वेगवेगळं वातावरण चाललेलं आहे. कायमचा गजर शुभेच्छांचा तो पाऊस पडत आहे. ते आमचे मित्र सुदर्शन कांबळे, मला वाटतं मी बहिणीमध्ये जेव्हा आम्ही पहिले राहायला आलो त्यावेळेला ह्याच शाळेमध्ये आहे. कारण आमचे बंधू गोविंद धोत्रे म्हणजे आमच्या सचिनचे वडील आमच्या त्याचे मुलं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या योगदान दिलं त्या सर्व महामानवांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. आज आपण आमचे बंधुमित्र सुदर्शन कांबळे यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे जमलेलो आहोत. खऱ्या अर्थानं वयाची 50वी पूर्ण केलेली आहे.
त्याबद्दल सगळ्यात म्हणजे विशेष असं आहे की पैगणवाडीसारख्या शहरामध्ये विभागामध्ये धम्म चळवळीत येऊन सातत्य ठेवून माझ्या अगोदर ज्या ज्या लोकांनी सांगितले की वयाच्या मला आयडिया नाही आहे, कारण माझा आणि सुदर्शनचा परिचय धम्म चळवळीतनंच झालेला आहे. मला आठवतं की आम्ही 8वी 9वीला असून माझ्यासोबत जी काही मुलं होती त्यांनी सांगितलं की अरे इथे समता सैनिक दल आहे. मी रोहित सत्यन यांच्या बॅचमधून म्हणजे आम्ही कराडेमध्ये एकत्र होतो. अरे चांगले मुलं धम्म चळवळ चालवतात म्हणून मी समता सैनिक दलामध्ये आलो. माझ्या अगोदर PRS चालू होती. PRSमध्ये ही सगळी बॅच काम करत होती आणि हे काम करत असताना आम्हालाही थोडंसं धम्म चळवळीचं नॉलेज भेटलं. आज बऱ्यापैकी आम्हाला पण जे म्हणतात की अरे आम्ही निर्व्यसनी आहोत, तुम्ही ज्या म्हणजे आमच्या नातेवाईकात किंवा आम्हाला जे ओळखणारी लोक आहे की आम्हाला श्रेय देतात. मला असं वाटतं की थोडंफार आहेत आमचं श्रेय की आम्ही घेत नाही, व्यसनाधी नाही आहे. परंतु मुळात तुम्ही कुठे एरियात राहत असला तरी तुमची समजत कशी आहे. आज सुदर्शन सारखे लोक असतील, अनिल असतील, विजय असतील, ज्ञानू असतील, आज आमच्या माझे मित्र लक्ष्मण नाहीये, लक्ष्मण झाला, बऱ्यापैकी सगळे मित्र ही चळवळीतनं आलेली आहेत. आम्ही पॉलिटिकल प्लॅटफॉर्मवर काम केलं. सुदर्शन मला वाटतं पॉलिटिकली नव्हते, त्यांनी सुरुवातीपासूनच धम्म चळवळ पुढे केली. आज जी काही तरुण पिढी आहे त्यांना मला वाटतं की बऱ्यापैकी रिटायरमेंट झाल्यानंतर धम्म करायचा असतो. मला तरी आठवतंय की आम्ही धम्म चळवळीत काम करत असताना मला माझ्या घरचे म्हणायचे किंवा आजूबाजूवाले, आज तो बघ ते आता रिटायरमेंट झाल्यानंतर मग धम्म करतोय, तुमचं वय काय, तुम्ही करताय काय. अशा ह्या तारुण्यामध्ये ज्या वयामध्ये पोरं नाक्यावर उभी राहतात, व्यसनाधीन असतात, त्यांच्या पार्ट्या चालतात. फ्रेमचा फोटो काढत आहेत. अनिल कांबळे साहेबांनी सुदर्शन कांबळे यांना एक छोटीशी फ्रेम दिली आहे आणि त्या फ्रेममध्ये काय आहे हे आपण पाहत आहोत. अनिल कांबळे यांनी तथागत भगवान बुद्धांचा एक चांगल्या प्रकारचा फोटो सुरुवात करू आहे. खूप छान आणि धन्यवाद अनिल कांबळे साहेब. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है. सोचोगे जो इतना मैं तुमसे प्यार करूं, समझोगी दीवाना मैं भी इकरार करूं. दीवानों की ये बात दीवाने जानते, जग में क्या वाले जानते. यूं ही जलाते रहना आकर ख्वाबों में, पल पल दिल के जीवन की क्या
Thanks for watching this video.